नमस्कार मित्रांनो, आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनातले काही प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. विनोबा भावे यांचं पूर्ण नाव विनायक नरहरी भावे, पण गांधीजी त्यांना विनोबा म्हणत असत. जसं ज्ञानेश्वरांना आपण ज्ञानोबा म्हणतो, तुकारामाला आपण तुकोबा म्हणतो, तसे हे आधुनिक संत विनोबा. तर हे विनोबा मॅट्रिक पास झाले, बडोद्याला शिकत होते. मॅट्रिकची गुणपत्रिका मिळाली, प्रमाणपत्र मिळालं, पण त्याने कॉलेजला प्रवेश घेतला. कला शाखेमध्ये ते जात होते, पण त्यांच्या अभ्यासावर काय फार मन लागत नव्हतं. याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं, या चार भिंतीच्या आतलं शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटत नव्हतं. पण वडिलांच्या सांगण्यामुळं ते शिकत होते. एकदा त्यांनी काय केलं, आई स्वयंपाक करत होती, चूल धडधडून पेटली होती, ती भाकरी थापत होती, तव्यावर टाकत होती. विनोबांनी त्यांच्या पेटीतलं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र काढलं, मॅट्रिकची गुणपत्रिका, आणि आईच्या देखत त्या जाळामध्ये ते कागद टाकले. आईला काही कल्पना नव्हती. आई म्हणाली, काय रे हे? म्हणलं, काय नाही, मॅट्रिकची गुणपत्रिका आहे आणि प्रमाणपत्र आहे. आणि मग तू ते जाळलंस? हो आई. का रे? आई, हा मोह आहे. गुणपत्रिकेला आणि प्रमाणपत्राला हा मुलगा मोह म्हणतो. विनोबांना माहिती होतं, जुन्या काळची मॅट्रिक परीक्षा पास झाली की सहज नोकरी लागत असे. नोकरी परमनंट झालं की मग लग्न, आणि लग्न झालं की मुलं बाळं. ज्या मार्गालाच आपल्याला जायचं नाही, ज्या प्रपंचातच आपल्याला पडायचं नाही, त्या प्रपंचाचं मूळ ही गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आहे. म्हणून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र जाळून विनोबांनी मोह जाळून टाकला. पण ते कॉलेजला जात होते. दुसऱ्या वर्षाला गेले. त्याला इंटर आर्ट्स असं म्हणत असत, आणि ती महत्त्वाची परीक्षा ती द्यायला मुंबईला जावं लागत असे. म्हणून विनोबा त्यांचे मित्र इंटर आर्ट्सची परीक्षा द्यायला मुंबईला निघाले होते. आणि मग रेल्वेने जात होते. बरोबर मित्र होते. त्यांनी पेट्या घेतल्या होत्या, त्याच्यात कपडे होते, खाऊ होता, वह्या पुस्तकं होती, पेन होते. आणि वाटेत सुरत नावाचं स्टेशन आलं. आणि मग काय मुलं खाली उतरली. कुणी चहा प्यायला उतरलं, कुणी पाय मोकळा करायला उतरलं, कुणी पाणी प्यायला उतरलं. विनोबा खाली उतरले, डोक्यावर बॅग, आणि झप 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 चालू लागले. त्याचे मित्र म्हणाले, अरे कुठं निघालास बॅग घेऊन? आता गाडी सुटेल ना, आपल्याला मुंबईला जायचे. तर विनोबाने सरळ 2 हात वर केले आणि म्हणाले, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, मला ब्रह्म जाणून घ्यायचे. मुलं दचकली. म्हणजे बापरे, हे वेगळंच प्रकरण दिसतंय. ब्रह्म म्हणजे परमेश्वर, मला परमेश्वराचं अस्तित्व जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून विनोबांनी शाळा सोडली, कॉलेज सोडलं, आणि ते तडक बनारसला आले, म्हणजे काशीला आले. आणि काशीला आल्यानंतर तिथं 5-6 महिने राहिले. गंगा नदीवर जायचे, कविता करायची, पण त्या कविता कुठे छापून नाही आणायची. ते काय करायचे, त्या कवितेची होडी करायची, कागदाची होडी, आणि गंगेच्या पाण्यावर सोडायची, आणि ती कशी वाहत वाहत जाते ते पाहत बसायची. असा विनोबांचा दिनक्रम चालू होता. आणि त्यांना कळलं की गांधीजी काही दिवसांपूर्वी इथं आले होते काशीला, आणि तिथं त्यांनी छान भाषण दिलं. बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या पायाभरणी समारंभाच्या निमित्ताने ते भाषण होतं, आणि ते अत्यंत परखड बोलले, देशाचं हिताचं बोलले. राजा महाराजांना ते आवडलं नाही, आणि ते मध्ये समारंभ सोडून निघून गेले. त्याची ती चर्चा होती. आणि मग त्यांनी चौकशी केल्यावर कळलं की गांधीजी साबरमती आश्रमात राहतात, ते काही व्रतस्थ जीवन जगतात. खरं म्हणजे विनोबांना जायचं होतं कलकत्त्याला. त्यांना क्रांतिकारक व्हायचं होतं, देशसेवा करायची होती, आणि हुतात्मा व्हायचं होतं. दुसरं मन म्हणत होतं, हिमालयामध्ये जा, शांती मिळव, अध्यात्म साधना कर. क्रांती का शांती, शांती का क्रांती, असा मनामध्ये विचार असतानाच गांधीजींची माहिती त्यांना कळली. आणि म्हणून त्यांनी गांधीजींना एक पत्र पाठवलं, आणि तुमच्या आश्रमाची काय व्रतं आहेत ती मला सांगा. गांधीजींनी मग उत्तर दिलं. विनोबांनी ते उत्तर वाचलं, त्यांचं काय समाधान झालं नाही, मनामध्ये अनेक शंका. पुन्हा दुसरं पत्र पाठवलं. गांधीजींनी साबरमती आश्रमातलं पुन्हा उत्तर दिलं, पण त्यात एक वाक्य लिहिलं, तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं अशी पत्राने देता येणार नाहीत, त्यासाठी जीवनस्पर्श असावा लागतो. आणि जीवनस्पर्श हा शब्द ऐकल्यावर विनोबा चमकले. त्यांना वाटलं आपलं आयुष्य नक्की इथंच आहे, गांधीजींच्या चरणापाशी. आणि म्हणून ते तडक बॅग घेऊन गांधीजींना भेटायला गेले. साबरमती आश्रमात आले. कुणीतरी त्यांना सांगितलं गांधीजींना की विनो नावाचा मुलगा तुम्हाला भेटायला आला आहे. तर ते म्हणाले, त्याला म्हणा आंघोळ वगैरे कर आणि मला भेटायला आहे. विनोबाने आंघोळ केली
आणि गांधीजींना भेटायला गेले. गांधीजींना भेटायला गेले तर ते भोपळ्याची भाजी चिरत होते. त्यांना धक्का बसला पाहिला. अरे, राष्ट्रनेता, पुढारी आणि भाजी चिरतो. खरं म्हणजे आश्रमामध्ये 40-50 लोक राहत होते आणि मग एवढी भाजी करावी लागत असे. गांधीजी ते कर्म करत होते. विनोबाने म्हटले, मला बसलेला तो पहिला धक्का. आणि मग असं म्हणाले कस्तुरबांना, अगं एक वेळी आण, एक भोपळा आण, आता आम्ही अर्धा तास बोलणार, याच्या हाताला काय काम पाहिजे. आणि मग वेळी आली, भोपळा आला आणि मलाही त्यांनी भोपळा चिरायला लावला. बापूजींनी ही मला दिलेली दुसरी दीक्षा की कर्म करत राहा, कर्माला पर्याय नाही आणि कर्म छोटं मोठं असं कधी असत नाही. कर्म हे कर्मच असतं. ही बापूजींनी मला दिलेली दुसरी दीक्षा. मी आश्रमात राहायला लागलो असं विनोबा म्हणतात. छानपैकी रमले. तिथली तत्व होती, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीर श्रम आस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादशी सेवावी, नम्रत्वे व्रत निश्चये. आणि या 11 व्रताप्रमाणे विनोबा वागत होते. आश्रम स्वच्छ करायला लागायचा, झाडून काढायला लागायचं, संडास साफ करायला लागायचं, स्वयंपाकाला मदत करायला लागायची, खादीचे कपडे घालायला लागायचे, पण सूत पण विणायला लागायचं, सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेला हजर राहावं लागायचं. आणि तरी संध्याकाळी विनोबा अभ्यास करायचे. खरं म्हणजे 9 वाजले की घंटा व्हायची आणि सगळ्या आश्रमवासियांनी झोपायचं. पण विनोबांच्या खोलीमधला कंदील लागलेला असायचा. बापूजींनी बऱ्याच वेळा पाहिलं, अरे 9 वाजले की सगळे झोपतात आश्रमवासीय आणि याच्या खोलीमधला दिवा चालू असतो. म्हणून एकदा गांधीजींनी विनोबांना विचारलं, अरे विनो, तुझ्या खोलीमधला दिवा बराच वेळ चालू असतो, तो 11-11, 12-12 वाजेपर्यंत जागतो, तुझी प्रकृती अशी नाजूक, तोळा मासा, दिवसभर तो आश्रमाची कामं करतो आणि हे तुला कसं काय झेपतं. तर विनोबाने जे उत्तर दिलं ते मोठं मार्मिक आहे. विनोबा असं म्हणाले, बापूजी, मी हे काही शरीर शक्तीच्या जोरावर करत नाही, मग इच्छाशक्तीच्या जोरावर करतो, विल पॉवर. विनोबाने आपल्याला असं सांगितलं, तुम्ही कदाचित किडकिडीत प्रकृतीच्या असाल, पण तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर जीवनामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. विनोबा ग्रॅज्युएटही नव्हते, पण ते आचार्य झाले, संत पदाला पोचले, कारण इच्छाशक्ती, विल पॉवर, विल पॉवर, विल पॉवर. धन्यवाद.